कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसानं आता जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या आहे पंचगंगा नदी घाटावर आणि आपण ही सगळी दृश्य पाहतो की पंचगंगा ही पाचव्यांदा यंदा पावसाळ्यात पात्राबाहेर पडलेली आहे आणि पंचगंगेचं पाणी हळूहळू शहर परिसरात घुसण्यास सुरू झालेलं आहे। हे सगळे आपण दृश्य पाहतो की छत्रपती शिवाजी पूल ते गंगावी शहा रोड आहे आणि गायकवाड पुतळ्याजवळ हे पाणी आलेलं आहे। खरं तर गेल्या 2 ते 4 दिवसापासून जिल्ह्यात आणि धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानं थैमान घातलं आणि त्याच पार्श्वभूमीवर पंचगंगेसह जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। आज पंचगंगेने जी आहे ती इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर पंचगंगेची इशारा पातळी आहे ती 39 फूट आणि धोका पातळी आहे ती 43 फूट आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 78 बंधारे ते पाण्याखाली गेलेले आहेत। तिकडे राधानगरी धरणाचे देखील 7 दरवाजे उघडले होते, त्यापैकी 4 दरवाजे बंद आहेत आणि आता सध्या 3 दरवाजे सुरू आहेत। त्या 3 दरवाज्यातून 4284 क्युसेक आणि बेवटी पॉवरमधून 1500 क्युसेक असा 5784 क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात पर्यायाने पंचगंगा नदीपात्रात सुरू आहे। त्याचमुळे जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आपल्याला पाहायला मिळत आहे। तातडीने पालकमंत्र्यांनी देखील जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडायचं नाही अशा सूचना दिल्या। तसेच नागरिकांनी आवश्यक असेल तर घराबाहेर पडावं, आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केलेलं आहे। भीती बाळगू नये, मात्र प्रशासन दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन देखील जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर तिकडं अलमट्टीने देखील 2.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन कक्ष या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। शहर परिसरात ज्या ठिकाणी पूरबाधित क्षेत्र आहे त्या ठिकाणी लोकांना जर पूर परिस्थिती उद्भवल्यास स्थलांतरित करावं आणि महापालिकेनं निर्माण केलेल्या निवारा केंद्रात जावं असं आवाहन देखील केलेलं आहे। त्या आपण हे बघतो जर राधानगरी परिसरात धरण पाणलोट क्षेत्रात थोडाफार पाऊस कमी असल्यामुळे राधानगरी धरणाचे काही दरवाजे बंद झाले असले तरी जर पाऊस वाढला तर मात्र पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होऊ शकते। त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन असेल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष असेल, अलर्ट मोडवर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।